भागवत कथा भाग आतापर्यंत सगळ्यांनी ऐकलं. तुमचं आमचा देह भगवतमय झाला, पण कलियुगामधील या 21व्या शतकामध्ये बाळू मामा लीलामृत पारायण हा नवाध्याय सुरू झालाय. ध्यानात घ्या. बाळू मामा लीलामृत पारायण हा नवीन अध्याय कलियुगामध्ये सुरू झालाय. त्याचं कारण आहे लीला हा शब्द महत्वाचा आहे. लीला हा शब्द महत्वाचा आहे. लीला करण्याचा अधिकार देवाचा आहे. या मृत्यू लोकामध्ये देवानी फक्त लीला केल्या. देवाचं येणं सुद्धा लीला आहे, देवाचं जाणं सुद्धा लीला आहे, देवाचा वनवास सुद्धा लीला आहे, देवाचं गाई गुरं राखणं सुद्धा लीला आहे. कारण लीला करण्याचा अधिकार माझ्या जगाच्या मालकाचा परमात्म्याचा आहे. पण आज या मेकळी गावामध्ये त्याच लीलामृताचं पारायण होतंय. याचा सरळ साधा सोपा अर्थ संततेची देव, देवतेची संत, निमित्त त्या प्रतिमा. कारण बाळू मामा हा कलियुगातील जगाचा मालक आहे आणि त्यांच्या निमित्तानं या सप्ताहामध्ये सगळं वातावरण बाळू मामामय झालंय. कारण हे दुसरं वर्ष आहे. एक यामध्ये अतिशय बारकाव आहे बरं का. ज्या ज्या ठिकाणी बाळूमामाला यायचंय ना, जिथं जिथं ज्या ज्या बाळूमामाच्या पावलांचा परिस्पर्श ज्या ज्या भूमीला व्हायचाय ना, ज्या ज्या भागाचा उद्धार व्हायचाय ना, त्या त्या भागामध्ये अगोदर दिंडी आली आहे. मामाची दिंडी आली आहे. हजारो वारकऱ्यांची दिंडी आली आहे आणि त्या हजारो मेंढी रूपी वारकऱ्यांना एका एकाला देह ठेवावा लागलाय. जिथं जिथं देह ठेवला गेला तिथला उद्धार झाला. मला सांगायचं एवढंच, तुमच्या आमचा उद्धार करण्यासाठी पहिल्यांदा मामाच्या लाडक्या मेंढी माऊलीला देह ठेवावा लागला. तेव्हा आपल्याला तिथनं पुढं त्याचा आधार मिळाला गड्या हो. आणि त्या मेंढी माऊलीचं मंदिर आहे, माझ्या बाळूमामाचं मंदिर आहे. आणि त्या निमित्तानं हा दुसऱ्या वर्षाचा सप्ताहाच वेळ आहे. आणि या दुसऱ्या वर्षानिमित्त माझं पामरांना तुम्ही अगदी सहज प्रेमानं बोलवलं. तद्बद्दल प्रथमतः शब्दशारून व्यक्त करून आपण मूळ विषयाकडे वळूया. कारण वेळ नियोजनापेक्षा जास्त झालाय. बाळू मामाच्या दरबारामध्ये संत नामदेवरायांचा अभंग आहे आणि अभंगाचं वर्णन करताना असा विषय आहे की अभंगाचा भावार्थ सरळ अर्थ सांगून जातो की अभंगातलं पहिलं चरण सांगते की ब्रह्ममूर्ती संत जगी का अवतरले. का अवतरले तर त्यांना फक्त उद्धार करायचा होता, दीनजनांचा उद्धार करायचा होता, म्हणून संतांचं येणं आहे. बर संतांनी उद्धार केला म्हणजे नेमकं काय केलं याची दखल माझ्या जगाच्या मालकानं परमात्म्याने घेतली. संतांचं येणं इतकंही सहज नाही, इतकंही सोपं नाही. जेव्हा जेव्हा या मृत्यू लोकाला संतांचं पायी लागलं त्या चरणाचं दर्शन देवाला घ्यावं लागलं. संतांचं ताकद आहे. ब्रह्माधिक त्यांची वंदिती पायवणी. देव सुद्धा त्यांच्या चरणावर लोटांगण घेतात. किंबहुना त्यांच्या चरणावर देव लोटांगण घेतात. त्यांना देव त्यांच्याशी नतमस्तक होतात. पण फक्त संतांचं नामस्मरण केलं तर या कलियुगामध्ये तुमचे आमचे दोष निघून जातात. नाम घेता वदनी दोष जाती. संतांची ताकद सांगतायत नामदेवराय. त्यासाठी कुठलीही अट नाही, कुठलेही त्याच्यामध्ये नियम नाही, कुठलाही शर्त नाही. तिसऱ्या चरणात नामदेवराय सांगतात की देव, पहिल्या चरणामध्ये सांगतात देव आले दिनजनाच्या उद्धारासाठी, तुमच्या आमच्या उद्धारासाठी आले. त्यांची ताकद इतकी मोठी आहे की देवालाही त्यांच्या पुढं नतमस्तक व्हावं लागते. कारण त्यांच्या नामात इतकी ताकद आहे की त्यांचं नाम घेतलं तरी दोष निघून जातात. तुम्ही महाराज म्हणाल एखादा पापी असेल तर नामदेवराय तिथेही सवलत देतात. नामदेवराय सांगतात पापी असू दे, दुराचारी असू दे, विषयानं आसक्त असू दे, एकदा का संतांना शरण आला ना तर संत त्वरित त्याचा उद्धार करतात. कारण संत भेद करत नाही, हे संताचं महत्वाचं लक्षण आहे. संत कधीही भेद करत नाहीत. म्हणून नामदेवराय चौथ्या चरणामध्ये सांगतात की अशा या संतांच्या संगतीचा मला ध्यास आहे, त्यांचं स्मरण आहे आणि मला अखंडपणे त्यांचं स्मरण व्हावं, त्यांची सत्संगत लाभावी हीच माझी प्रबळ इच्छा आहे. असा हा सुंदर असा गोड चिंतनासाठी निवडलेला अभंग आहे. अभंगाच्या भावार्थानंतर लक्षाताकडे जाण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी आहेत. या ठिकाणी बाळूमामाचं मंदिर आहे, पण बाळूमामाच्या मंदिरासोबत मेंढी माऊलीचं मंदिर आहे. नेमकं काय आहे? कारण प्रत्येक संताला, प्रत्येक संत मांदी आळतील प्रत्येकाचा अधिकार तेवढाच आहे. तसुब रही इकडं तिकडं नाही महाराज.
गुळदगड महाराज सप्रेम जय हरी बर का. तसुबरही वेगळा नाही. कारण संत, प्रत्येक संत हा वेगवेगळ्या पद्धतीने जर येत असतील तर सगळ्यांचं एकच काम आहे, जगाचं कल्याण. पण जसे व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. संता म्हणजे तो विशेष आहे. देव येतात दोनच कारणासाठी देवाला यावं लागतं. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, पहिलं कारण. आणि दुसरं कारण परित्राणाय साधूना, साधूच्या रक्षणासाठी, धर्माच्या रक्षणासाठी देव येतात. जिथं जिथं अत्याचार माजला, अनाकाली वाजला, तिथं तिथं देव येतात. अवतार तुम्हाला अवतार तुम्हाला अवतार प्रत्येक संताला एकाच भूमिकासाठी यावं लागतं. अवतार तुम्हा धराया कारण उद्धाराया जन जड जीवा. प्रत्येक संत मांदळ्यातील प्रत्येक संतांचं तेच काम आहे. पण प्रत्येकाचं वेगळं पण आहे. प्रत्येक संतांचा अधिकार तोच आहे, भूमिका तीच आहे, पण वेगळं पण आहे. माझी माऊली ज्ञानोपरायाला जगाला नाही, या जगामध्ये, या विश्वामध्ये माऊली सोडलं की ज्ञान संपलं. ज्ञान म्हणलं की फक्त माऊलीकडे बघायचं. ते एकदा ज्ञानेश्वरीचं नुसतं जर आयुष्यभर दर्शन घेतलं तर ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव म्हणता, ज्ञानदेव देतो एवढा मोठा माऊलींचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे तुकोबरायांच्याकडे भक्तीतलं वैराग्य बघायचं तर तुकोबरायानंतर वैराग्य नाही. मला फक्त मामांपर्यंत पोचायचं आहे. ज्ञानोपराय म्हणलं की ज्ञानोपराय सोडून ज्ञान नाही, वैराग्य तुकोबराय सोडून नाही. आणि सगुण भक्ती करायची असेल, देवाशी अधिकार वाणीनं जर का हितगुज करायचं असेल, देवाच्या सर्वात जवळ जायचं असेल तर भक्ती माझ्या नामदेव रायांसारखी नाही, निष्ठा माझ्या निळोबरायासारखी नाही. प्रत्येकाचं एक वेगळं पण आहे. माझ्या मामाचं पण एक वेगळं पण आहे. मामा 21व्या शतकामध्ये जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, एवढ्याच कामासाठी आले. पण प्रत्येक संताचा आणि पशुचा संबंध आलाय गड्याव. पहा, आपल्याला दुरून यायचंय. प्रत्येक संतांचा आणि पशूंचा संबंध आला. माझ्या ज्ञानोपरायांच्या काळात रेड्यामुखी वेद बोलवले तेवढ्या पुरतच माऊलींचा संबंध आला. तुकोबरायांच्या काळात आला, निळोबरायांच्या काळात आला, नामदेवरायांच्या काळात आला. कारण त्याच्या निमित्तानं जगाला पुढं न्यायचं काम प्रत्येक संतानं केलं. पण बाळूमामाचं वेगळं पण हेच आहे की बकरी ऐसा प्राणी तोही ठेविला चरणी, मनुष्य ऐसा गुणी कान ठेवी. हे मामाने स्वतःच्या आचरणातून, प्रत्यक्ष कृतीतून जगाला दाखवून दिलं की जगाचा या मालक फक्त पशुच्या प्रेमापोटी आणि दीनजनाच्या जनक कल्याणासाठी आज मामाचा 21व्या शतकामध्ये अवतार आहे. मामा काल आहे तर मेंढी माऊलीचं मंदिर काय, त्याचं कारणही काय माहिती पांढर ते पांढर बाळू मामाची मेंढर, ते पांढर बाळू मामाची मेंढर. काय माहिती पांढर बाळू मामाची मेंढर. काय माहिती पांढर
दिसते पांढरा बाळू मामाची मेंढरा काय बाई दिसती पांढरे बाळू मामाची मेंढरा काय बाई तरती कोकरा बाळू मामाची लेकरा बाळू मामाची मेंढरा काय बाई दिसती पांढरा बाळू मामाची मेंढरा काय बाई दिसती पांढरे बाळू मामाची मेंढरा एकाच्या मातेने एखाद्या लेकराची जेवढी काळजी घेऊ किंबहुना त्यापेक्षा जास्त काळजी माझ्या मामाने मेंढी माऊलीची घेतली आहे. एखादी मेंढी माऊलीचं जर कोकरू आजारी असलं तर मामाने रात्र रात्र जागून काढली आहे. एवढं प्रेम मामाचं त्या मेंढी माऊली होय, त्याचं कारणही तसंच आहे. त्या कारणाकडे निघण्यापूर्वी आज या ठिकाणी मेंढी माऊलीचं मंदिर का, ह्या गोष्टीतून आपल्याला पुढे जायचं आहे. प्रसंग आहे निंगापुरातील मामाच्या या मृत्यू लोकातील स्थूल देहासहित असणारे काही दिवस बाकी आहेत. मामाला समाधी घ्यायचा मामाने निर्णय केलाय. निंगापुरेमध्ये बकऱ्यांचा तळे, डोंगर कपारीला बोरीचं मोठं झाड आहे. ज्या दिवशी मामानं ठरवले आता गड्या समाधी घेणं वेळ आली आहे, मामाने पुढचा वारसदार त्या बकऱ्यांची काळजी घ्यावी म्हणून मामाने एक पंच बोलून मिटिंग घेतली आहे. मेंढीचा का संबंध आहे? मामाने त्या बोरीच्या झाडाखाली सर्व त्यांचे जोडीदार सवंगडी वसू मेजर असतील, सोलापुरी असतील, सर्व मंडळीला बोलावून घेतला आणि त्यांचा निर्णय सांगितला. गड्याओ, आता मला थांबायचं आहे, मला समाधीस्थ व्हायचंय. हा जगाचा गाडा पुढे चालला पाहिजे. जर का तुमची तयारी असेल तर हा गाडा पुढे चालेल. सर्वांनी एक मुखानं सांगितलं, मामा आम्ही सगळेजण हे सगळा जगाचा गाडा पुढे नेण्यासाठी आम्ही सवंगड्याच्या मदतीमध्ये आहोत. आणि मग मामाने सांगितलं, तुम्ही जर सगळे तयार आहात ना, स्वतःच्या संसारावर गड्यावर तुळशी पात्र ठेवा. मामाची बकरी सांभाळणं एवढं पण सोपं नाही. स्वतःच्या संसारावर ज्याला तुळशी पात्र ठेवायचे त्यानंच हो म्हणा. आत्ता गेला तरी चालेल आणि तुम्ही नाही सांभाळली तरी चालेल. आदमापुराच्या डोंगरात जर का सोडली ना तर डोंगराचा एक एक दगड माझी बकरी सांभाळेल. हा सगळा वचननामा झाल्यानंतर सर्वांनी होकार दिला. गड्याओ, होकार दिल्यानंतर मामाने ठरवलं आता थांबायला अडचण नाही. ही सगळ्यात महत्वाचा विषय आहे की मामाने देह ठेवण्यापूर्वी, समाधीस्थ होण्यापूर्वी माझ्या या मेंढी माऊलीचं रक्षण करणारा जर का तयार असेल तर मी सुखानं समाधीस्थ होईल. आणि जेव्हा त्यांच्या सवंगड्यानं, सुधी जोडीदारानं, साथीदाराने त्याला खास अशी खात्री दिली, मामा निर्धास्त झाले आणि त्या मेंढक्याच्या जीवावर बकरी सोडून मोकळे झाले. मामाचा एक एक सवंगडी मामाचा जीवा पाड असणार. आता सवंगडी त्या मामाची बकऱ्यांची सेवा करू लागला. दिवस आला समाधीचा. समाधी झाली. गड्या, आपल्याला तिथं थांबायचं नाही, आपल्याला पुढे जायचं आहे. पण आज या ठिकाणी मेंढी माऊलीचं मंदिर काय, जेव्हा मामा समाधीस्थ झाले, पुन्हा निंगापूरहून वाडा आदमापुराकडे निघाला. पुन्हा वाडा आदमापुराकडे निघाला. समाधीच्या त्या ठिकाणी येऊन बकऱ्याचा तळ थांबला. तळ थांबल्यानंतर वैशिष्ट्य असं झालं, अख्खं आदमापूर पाहत होतं. तळ थांबल्यानंतर मामाच्या समाधी भोवती मामाची बकरी प्रदक्षिणा घालत होती नाचत. ह्या अख्खं आदमापूर पाहत होतं. म्हणजे माझ्या मामाची भाषा बकऱ्यांना कळायची, बकऱ्यांची भाषा, मेंढी माऊलीची भाषा माझ्या मामाला. बोला विठ्ठल वीर देव राम आदमापुरात बाळू मामा. विठ्ठल वीर देव राम आदमापुरात बाळू मामा. वीर देव राम आदमापुरात बाळू मामा. वीर देव आदमापुरात बाळू मामा. विठ्ठल वीर देव मेघरी गावात बाळू मामा. विठ्ठल वीर देव राम
अहो मामासाठी बकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी यावं इतकं मामा आणि बकरी ती मेंढी माऊली एक होते. कारण मामाला जीवच वेगळा नव्हता, दोन्ही एक झाले होते. म्हणून या कलियुगामध्ये मामाचं आणि मेंढी माऊलीचं नातं फार मोठं आहे गड्या. आणि जिथल्या ज्या ज्या ठिकाणी आज मंदिर आहे त्याला साक्षीदार ती मेंढी माऊली आहे. तिला देह ठेवावा लागलाय तुमच्या आमच्या उद्धारासाठी. तुमच्या आमच्या उद्धारासाठी त्या मेंढी माऊलीला ध्येय ठेवावं लागलाय. कारण मामा असे तुमच्या आमच्यामध्ये पोहोचत नाही. ज्याप्रमाणे माझ्या ज्ञानोबा तुकोबाची दिंडी आळंदी देहू आणि पंढरीला जाते, तशी माझ्या मामाची ही दिंडी अखंड महाराष्ट्रभर फिरते, महाराष्ट्राबाहेर फिरतं. जिथं जिथं मामाची ही दिंडी गेली तिथं तिथल्या लोकांचा उद्धार झाला. ती भूमी पवित्र झाली गड्या. आणि ह्या पवित्र भूमीमध्ये आज लीलामृत आहे. हे कीर्तन निमित्ताला आहे. भक्तीतला प्रचार कीर्तन आहे महाराज. कीर्तन म्हणजे भक्ती मुळीच नाही. भक्तीतला प्रचार कीर्तन आहे. खरं कीर्तन त्या लीलामृतामध्ये आहे. कारण मामा असेपर्यंत देहरूपाने या ठिकाणी तुमच्या आमच्यामध्ये असेपर्यंत देहरूपाने म्हणतोय. तत्वानं आजही मामा आहे, त्याचा पुरावा तुमच्या आमच्या सगळ्याकडे आहे. 66 पर्यंत मामाने ज्या लीला केल्या त्या ग्रंथामध्ये आल्या. 66 पर्यंत ज्या मामानं लीला केल्या त्या ग्रंथामध्ये आल्या. पण 66 नंतर आजही लीला सुरू आहेत. मामाचे किती ग्रंथ तयार होतील महाराज? ग्रंथ किती तयार होतील? प्रत्येक दिवस लिहिलेचा आहे. प्रत्येक बघ्यावरचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा आहे. हा कलियुग आहे. दिसतं त्याला नाकारणारी जग आहे. 500ची नोट 50 वेळा उलटी पालटी करून बघणारं जग आहे. त्या जगामध्ये 21व्या शतकामध्ये सुद्धा आज मामाच्या अस्तित्वाचा, मामाच्या असण्याचा, मामाच्या चैतन्यशील तत्वाचा आजही मामा सर्वांना पुरावा आहे. कारण 66 पर्यंत प्रत्यक्ष लीला आहेत, 66 नंतर अस्तित्वाच्या लीला आहेत. आणि त्या तुम्ही आम्ही स्वीकारल्या. सगळ्यात महत्वाचं त्या तुम्ही आम्ही आमच्यामध्ये उतरवल्या. आणि त्यामुळं आज तुम्ही आम्ही आज त्या लीलामृताचं पारायण करण्याचं भाग्याचे ठरलो. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी मामाच्या कीर्तनानं मामाची कीर्ती वर्णन करणं हेच खरं कीर्तन आहे. मामाची कीर्ती वर्णन करणं हेच खरं कीर्तन आहे. आणि त्या मामाच्या कीर्तनामुळे हे तन मनातला सगळा मळ निघून जातो गड्या. कारण म्हणून मामाचा तळ, मामाचा बघा, मामाचं ठिकाण तुम्ही आम्ही सगळ्यांनी पावित्र्य अतिशय महत्वाचं आहे. कारण संत कशासाठी येतात? इकडं आपल्याला जायचंय. मामाचं मेंढी माऊलीचं, मामाचं पशुचं नातं. कारण तुम्ही जर पाहिलं 7व्या अवतारामध्ये जावा गड्या हो, 7व्या अवतारामध्ये जावा. माझे भगवान श्रीकृष्ण आले, प्रभू रामचंद्र 7व्या अवतारामध्ये आले. तिथंही पशुची जोडी आहे. 7व्या अवतारामध्ये सुद्धा जगाच्या मालकाला सहकार्य केलंय त्या पशुनं. मेंढीचा मामाचा संबंध पाहिजे आपल्याला. 7व्या अवतारामध्ये प्रभू रामचंद्राला जेव्हा लंकेमध्ये जायचंय सीता माता शोधेसाठी, तेव्हा साथ कुणी दिली? पशुनं दिली ना देवा. पशुनं दिली साथ. माझ्या जगाच्या मालकानं प्रभू रामचंद्रानं जीवापाड प्रेम केलं त्यांच्यावर. 8व्या अवतारामध्ये या देवाचं येणं झालं गुरु राखायला. 8व्या अवतारामध्ये देव गुरु राखायला आले. जगाच्या मालकाचं येणं 8व्या अवतारामध्ये पशुच्या संबंधानं झालं. मला सांगा 7व्या अवतारामध्ये देव पशुच्या संबंधानं
प्रेमी तर झाले 8व्या अवतारामध्ये, तेच झालं. मग कलियुगामधला मामाचा अवतार हा पशुच्या कल्याणासाठी, जड जीवाच्या कल्याणासाठी, पशु जीवाचा जड जीवाच्या उद्धारासाठी आहे. मामा आणि देवत्व कधीच वेगळं नाही. तुम्ही जर पूर्ण जर मामाची प्रत्येक गोष्ट पाहिली तर त्याचा पुरावा शास्त्र आहे. मामाची प्रत्येक लीला पहा, त्याला एक भूत असं कारण आहे. माग लगेच जावं लागतं आपल्याला. मामाची कुठलीही गोष्ट असू द्या, उगाच वाऱ्यावरची नाही. प्रत्येक गोष्ट मागणं पुढाले. कारण मामा पृथ्वी तलावर पृथ्वी असण्यापूर्वी होते. मामा या मृत्यू लोकामध्ये पृथ्वी असण्यापूर्वी होते आणि पृथ्वी नष्ट झाल्यानंतर सुद्धा मामा असतील. कारण मामाचं तत्व हे शिवतत्व आहे. त्यामुळं अनादि तत्व असणार हे मामा आणि त्यांचा ऋणानुबंध असणार आहे 21व्या कलियुगाच्या शतकामध्ये मेंढी माऊली. कारण मामा मुळात पहिल्या चरणासाठी आले गड्या. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, 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 उद्धरवयाले दीन जन, उद्धरवयाले दीन जन, ब्रह्मादिकताचे वंदती पायवनी, ब्रह्मादिकताचे वंदिती पायवनी, उद्धरयाले दीन जन, उद्धरयाले दीन जन, ब्रह्मादिकताची वंदती पायवनी, ब्रह्मादिकताची वंदे पायवनी, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरवयाले दीन जना, उद्धरवयाले दीन जना, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धरवयाले दीन जना, उद्धरवयाले दीन ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. संत जगामध्ये आले, मृत्यू लोकामध्ये आले. कारण आहे दिन जनाचा उद्धार आहे. दिन जना उद्धार करण्यासाठी आले. पण आता इथं 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत महाराज. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. ब्रह्म म्हणजे व्यापक तत्वाला ब्रह्ममूर्ती असं म्हणतात. कारण संत हे व्यापक तत्व आहे. ईश्वराचं तत्व व्यापक आहे, संतांचं तत्व व्यापक आहे. चतुर्भुज असणारा परमात्मा ब्रह्ममूर्ती आहे. आणि हे ब्रह्ममूर्ती असणारे संत जगामध्ये आले. ज्ञानोबरायापासून आतापर्यंत विचार केला, प्रत्येक संत अगदीच एक जड वाक्य बोलून जातं, कदाचित वाईट वाटेल. संत कधी जात बघून जन्माला येत नाहीत. संत कधी जात बघून जन्माला येत नाहीत. संत कुळ बघून जन्माला येतात. कारण कुळाचा अधिकार आहे. पवित्र ते कुळ, पावन तो देश, देते हरीचे दास जन्म घेते. आणि अशा या पवित्र कुळामध्ये मायाप्पानी सुंदरा मातेच्या पोटी जगाचा मालक जन्माला आलाय. 3 ऑक्टोबर 1892 साली. आपल्याला जन्माकडे थांबायचं नाही जास्त. पण जेव्हा जगाचा मालक एका कुळामध्ये, धनगर कुळामध्ये जन्म घेतो, पण आई बापालाच तपास नसावा ही महत्वाची गोष्ट आहे. कारण देव पण कधी दाखवत नाहीत हे महत्वाचं आहे. माझ्या यशोद्या मातेला कधी भगवान श्रीकृष्ण लहान असेपर्यंत कळलेच नाही. काना कळला नाही. कानानं माती खायला जावं आणि यशोदा मातेनं काठी घ्यावी गड्याओ. आई गाई
नाही काढली माती आई ग आई नाही काढली माती आई ग आई नाही खाली गली माती आई ग आई नाही खाली गली माती बलिराम दादा बलिराम दादा बलिराम दादा बलिराम दादा खोट बोलतो बलिराम दादा खोट बोलतो बलिराम दादा खोटे बोलतो बलिराम माझा रचितो अमरी आई ग आई ग आई ग आई नाही काढली माती आई ग आई नाही काढली माती आई ग आई नाही काढली माती आई ग नाही खाली गली माती आई ग नाही खाली गली माती माती मायप्पाच्या पवित्र अशा कुळामध्ये देवानं जन्म घेतला, पण आई वडिलांना नाही कळलं आपल्या घरामध्ये देव आलाय. अहो, कुठल्या आई वडिलांना वाटेल की आपला मूल कसं तरी वेडसर असावं. लहानपणी माझ्या मामाला सगळ्यांनी वेड्यात जमा करावं. वेड्यात वडिलांना वाटावं, वडील जबाबदारी बघतात, आई माया बघते. वडिलांना वाटावं जर का माझा बाळू लहानपणी सुधारला नाही तर त्याच्या आयुष्याचं वाटोळ होईल. मामाला देवानं मायप्पानं आपल्या गावठी भाषेत सालानं ठेवावं. कशासाठी? की सुधरावं, पोरग सुधरावं, माझ्या भीमाचा उद्धार होईल, माझ्या बहिरूचा उद्धार होईल. पण माझा बाळूचं कोण बघणार? माझ्या लेकरानं सुधरावं म्हणून मारवाड्याच्या घरी नोकरीला ठेवावं, चाकरीला ठेवावं, सालानं ठेवावं. पहा, आईला सतत काळजी वाटावी. अख्खं गाव म्हणतोय तुझा बाळू येडाय. आईला काळीच हुरहुर करायचं. मला सांगा, हा जगाचा मालक आज 7 समुद्राच्या पलीकडे पोहोचला. त्याची मंदिरात स्वित्झर्लंड, न्यूझीलंड सारख्या ठिकाणी होत आहेत. त्याचं लहानपण बघा. स्वतःच्या आई वडिलांना कळला नाही माझा मामा, कळत नाही देवगड्या. बाळू मामा माझा मामा माझा माझा मामा माझा मी मामाचा बाळू मामा माझा मामा माझा माझा बाळू मामा मी मामाचा बाळू मामा बाळू मामा मी बाळू मामाचा बाळू मामा बाळू मामा मी बाळू मामाचा
मामाचं बालपण फार विचित्र आहे गड्या हो. कुणीही विश्वास ठेवला नव्हता हा जगाचा मालक असू शकतो. जसं माझा कान्हा यशोदाला कधीच कळला नाही. कळला असता तर कंस कशाला मारायला धावला असता गड्या हो. जसा माझा देव कळला नाही, माझा मामा कळला नाही, कारण देव कधी देवपण दाखवत नाहीत. लहानपण ही लीला आहे. मामानं काट्याच्या फेसावर झोपावं हे काय आहे? मामानं झाडाच्या शेंड्यावर बसावं हे काय आहे? अरे बाबा हो, मामाने लहानपणीच सांगून दिलं होतं की माझी जागा शेंड्यावर आहे. पण कळली नाही जगाला. माझ्या मामाला येडं ठरवलं जगानं. मामा शेंड्यावर बसतो, मामाला कळत नाही अरे शेंडा कळस आहे. मामा कलियुगातील भक्तीचा कळस आहे. मामानं संसार काट्यासारखा तुडवलाय. मामा काट्याच्या फेसावरच का झोपायचे? मामा येडे नव्हती, जगाला याड लावणार होते मामा गड्या हो. काट्याच्या फेसावर झोपायचे, ते प्रपंचाला काटा समजायचे. तुम्ही आम्ही सुद्धा आज प्रपंचाच्या काट्यावरच आहोत. फक्त आम्ही झोपतोय, आम्ही सहन करतोय वेदना. मामानी ते काटे तुडवले, याचा अर्थ मामानी स्वतःचा प्रपंच पायाखाली तुडवलाय. कारण मामा जगाच्या उद्धारासाठी आलेत. मामाचं वेगळं पण काय, जगाच्या नजरेत मामा वेडसर होते, पण मामा कळायला एखादा त्याच तोडीचा वेडा असावा लागतो. सगळे शहाणे त्या काळातले, मामा नाही कळले लहानपणी. कारण आज मामा शेंड्यावर आहेत भक्तीच्या. तुम्ही आम्ही आज त्यांच्या चरणावर आहे, म्हणून मामा लहानपणीच शेंड्यावर होते. हे जगाला कळायला वेळ लागला गड्या हो. कळलं नंतर, पण त्यावेळेस मात्र वेळ लागला. असं हे मामाचं वेगळं पण सांगत असताना, मामाचा अवतार का झाला तर दीनजनाच्या उद्धारासाठी झाला. मग मला सांगा, दोनच प्रश्न आहेत तुमच्या आमच्यासाठी. देव आणि संत वेगळे नाहीत. जर का देव येतात, मग देवानी संतालाच का पाठवावं? माझ्या मामालाच पुन्हा एकदा 21व्या शतकामध्ये का पाठवावं? कारण आहे, देव निकाल लावतात. देव निकाल लावतात. कारण भक्ता राखी पायापाशी, दुर्जनाशी संवारी. कंसाला मारायला देव आले, कंसाला सुधरावाय नाही आले. देव कंसाला मारायला आले, सुधरावायला नाही आले. देव निकाल लावायला येतात आणि संत सुधरावायला येतात. कारण संतांना माहित आहे पूर्ण विंचू वाईट नाही, विंचवाची एक नांगी वाईट आहे. तिच्यातलं ते विष काढलं, तो जर काटा काढला ना तर विंचू सुद्धा चांगला आहे. विंचाचा सगळ्यात चांगला गुणधर्म माहित आहे, लेकरासाठी जीव देतो बरं का. विंचू हा जगातला असा कीटक आहे, स्वतःच्या लेकरासाठी जीव देतो. जर का तुम्ही हे पाहिजे असेल तर एखादा दगड मोठा उलटा, त्याच्या खाली जर विंचवाचे पिल्ल असतील तर तिथे एक जुनी त्याचा सापळा दिसेल. तो विंचवाचा त्या मातेचा आहे. फक्त विंचू तुमच्या आमच्यासाठी वाईट काय, त्या नांगीतल्या विषामुळे संतांना माहित आहे. जे खाळांची व्यंकटेश सांडू, वाकड पण घालवाय आले सण तुमच्या आमच्यातलं. तुमच्या आमचा उद्धार करायला आले संत. कारण संत उद्धार करायसाठी येतात आणि देव रक्षण करायसाठी येतात. हा फरक आहे दोघातला. म्हणून संतांना यावं लागलं. प्रत्येकच वेळेस जर देव आले तर कलियुगाला अर्थच राहणार नाही महाराज. प्रत्येक वेळेसच देव आले तर सुधरवण्याऐवजी कार्यक्रम खट अगदी देवा पुढे असतो, तिथं काय पक्षपातीपणा अजिबात नाही गड्या हो. पण संतांना जड जीवाच्या उद्धारासाठी ते देव आले. संत देव म्हणून आले उद्धार करण्यासाठी. तुम्ही 1966 पर्यंत जाण्यापेक्षा आत्ता येऊया, अलीकडे येऊया, 66 नंतर येऊया. त्या 66 पूर्वी कुणी बोलायचंच नाही. मामा जगाचा मालक आहे, 1000% आहे. पण अलीकडं 50 ते 60 वर्षाचा कालावधी असेल महाराज. किती वर्ष झाली 66 समाधीनंतर? फार तर 60 वर्ष, याच्यापेक्षा जास्त कालावधी नाही. 60 पण नाही, 58 झाली माझ्या मते. 58 वर्षाच्या कालावधीमध्ये मामा आज इतकं व्यापक तत्व झालंय, इतकं व्यापक तत्व झालंय. त्याचं कारण एकच आहे, शुद्ध हेतू. मामाचा येण्याचा हेतू शुद्ध आहे, संताचा येण्याचा हेतू शुद्ध असतो. शुद्ध हेतू फक्त दीनजनांचा उद्धार. आणि कुणाचा हाय म्हणशीला त्याला हाय, नाही म्हणशीला त्याला नाही. भेटी लागे जीवा लागली सिया, भेटी लागे जीवा
भेटी लागली लागले भेटी लागली लागले पाहे रात्र दिवसा वाट तुझी पाहे रात्र दिवसा वाट तुझी भेटी लागली लागली याद भेटी लागली लागली याद रात्र दिवस वाट तुझी पाहे रात्र दिवस वाट भेटी लागली लागले भेटी लागली अहो माझ्या मामाची एक एक लीला म्हणलं एक एकाचा उद्धार म्हणलं तर तुम्ही आम्ही विश्वास नाही ठेवू शकत महाराज. कारण आम्ही मेंदूवर चालणारे आम्ही बुद्धीवर चालणारे सगळी लोक आहोत. भावभक्तीवर आम्ही चालणार नाहीत. मामावर जर विश्वास ठेवायचाच असेल तर 1992 ते 95च्या कालावधीमधील मामाचा एक सवंगड आहे. कुर्णे डॉक्टरांचं कुटुंब आहे मिरज मधलं. फक्त एकच भाव जय बाळू मामा एवढाच भाव आहे. डॉक्टरचं कुटुंब आहे. कुटुंबामधील लहान मुलाला ब्रेन ट्यूमर व्हावा, मेंदूमध्ये गाठ असावी कॅन्सरची. सोनोग्राफी झाले, सगळ्या तपासण्या झाल्या, ऑपरेशनला न्यायचंय उद्या, तरी सुद्धा डॉक्टरांचा विश्वास माझ्या मामाच्या नामावर आहे, तत्वावर आहे. शेवटची तपासणी बाकी आहे. शेवटची तपासणी झाली की पेशंट ऑपरेशन साठी न्यायचं आहे, म्हणून शेवटची तपासणी गेली. मामाच्यावर श्रद्धा आहे. शेवटची तपासणी महाराज निगेटिव्ह आली. तपासणीमध्ये ब्रेन ट्यूमर कुठेही नाही. अंधश्रद्धा पसरवण्याचा भाग नाही. मामाच्या जे श्रद्धा आहे हे आत्ताही जाऊन तुम्ही शहानिशा मिरज मध्ये करू शकता. कारण मामा हाय मनशीला त्यालाच आहे, नाही मनशीला त्याला नाही गड्याओ. हाय मनशीला ना इकडचं जग तिकडं मामाची ताकद आहे फिरवण्याची. नाही मनशीला तर कुठंच नाही. कारण मामा फक्त भावानं कळतो. मामाचं पहिल्यापासून वाक्य आहे, गड्याओ या बाळू धनगराच्या तळावर यायचंय ना, अभिमानाच्या अहंकाराच्या सुंदरतेच्या श्रीमंतीच्या जहागिरीच्या मान सन्मानाच्या पायथ्यानं तिकडं काढा. मामाच्या तळावर यायचंय तर जहागिरीचं मान सन्मानाचं अहंकाराचं ज्ञानाचं सुंदरतेचं पायथ्यान तिकडं काढा आणि नम्र होऊन या. मामा तुमच्यासाठीच आहे. अंतरीची घेतो गोडी 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 पाहे गोडी भावाची पाहे गोडी भावाची पाहे गोडी भावाची पाहे गोडी भावाची देवा सोनाला देवा
अरे तो जगाचा मालक सोयरा करा अंतरीची घेतो गोडी. मामाचं तत्व तेवढंच आहे. मामाला दुसरी भाषाच कळत नाही. हृदयापासून हृदयापर्यंत ज्यानं मामाला हृदय दिलं त्याला मामाने सर्वस्व दिलं गड्या हो, सर्वस्व दिलं. कारण मामा मुळात तेवढ्यासाठी चाललेत. मामाचं येणंच तेवढ्यासाठी. फक्त तन मन धन अर्पून मामाची सेवा हा चिदरवंडा ज्ञानोबराय सांगतात. मामाला फक्त सेवा लागते. कितीही मोठं दुखणं असू द्या तुमच्या आमच्या मागचं. दुखणं म्हणजे शारीरिक बोलत नाही. आमच्या मागची पीडा घालवण्यासाठीच मामा आलेत. कारण मामाचा उद्धार रांजल्या गांजल्याच्या सेवेसाठीच आहे गड्या हो. फक्त तुम्ही आम्ही त्या मामाकडं हृदयापासून हृदयापर्यंत जायचंय बस. मामा सांगतात की अहंकार बिंकार तिकडच मागं साडून ये, दीन होऊन ये. दीन तुला दुसरी वेलांटी गड्या हो. दीन होऊन ये म्हणजे गरीब होऊन ये, नम्र होऊन ये. कारण माझे तुकोबराय सांगतात मज पामराशी काय थोरपण. देवाकडे जायचं संताकडे जायचं तर पहिल्यांदा लीन व्हावं लागतं. छाती काढून जाता येत नाही. मामा तेच सांगतात माझ्या दरबारात यायचंय ना तर दीन होऊन ये. लहानपण देगा देवा मुंगीचा करे कारवा. 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 ऐरावते रत्न थोडे ज्याची अंकुशाचा मारे. मामाच्या दरबारात येण्याची तेवढी चिकाट मामानं ठेवली आहे. मोठा होऊन येऊ नको, लहानपण ये. लहानपण घेऊन आला की सगळं माझ्याकडे लागलं. कारण तुम्ही आम्ही भाव मामाला समर्पण कसं आहे का हात वर करतो तुम्ही आम्ही जे हात वर करतो त्याचं मागचं कारण काय. सर्व भावे दास झालो त्यांचा. एकदा शरणागती मामाच्या दरबारात पत्करली की सगळं मामावर सोडून द्यायचं. बाळू मामा मी चरण मी आलो तुमच्या पाया. मी चरण मी आलो तुमच्या पाया. बाळू मामा मी शरण आलो तुमच्या पाया. बाळू मामा मी शरण आलो तुमच्या पाया. मी आलो तुमच्या पाया. शरण मी आलो तुमच्या पाया. शरण मी आलो तुमच्या पाया. शरण मी आलो तुमच्या पाया. मी शरण आलो तुमच्या पाया.
शरण एकदा शरण गेलो की दुःख हरण झालं गड्या. प्रत्येकाला अनुभव आहे. फक्त शरण कोणत्या भावानं सर्व भावे दास झालो त्यांचा, याचा अर्थ तेवढाच आहे बर का. मी तुला समर्पित आहे, सर्व भावानं शरण आहे. अजून एका ठिकाणी असे हात वर करता, कुठं आठवा बरं गड्या हो. जिथं तुम्हाला शरणागती पत्र करायचं अजून एक ठिकाण आहे, ते ठिकाण जरा अवघड आहे. पण ह्या ठिकाणी जेव्हा तुम्ही समर्पित होता सर्व भावानं, तेव्हा आमचं दुःख हरण झालं असं समजायचं. कारण मामाला शरण येणारा भक्त आवडतो. आणि जर का एवढी मोठी मामाची ताकद आहे, मग याची दखल देवाला का नाही घ्यावी लागणार दुसऱ्या चरणात महाराज. त्यांचे वंदी पाय Namaga
ब्रह्मादिक त्यांची वंदती पायवनी नाम घेता वदनी दोष जाती नामदेवराय सांगतात की संतांचं दर्शन संतांच्या चरणावर नतमस्तक जगाचा मालक देवाला व्हावं लागतं, कारण त्यांचं कार्य इतकं मोठं आहे. कलियुगाचा उद्धार करण्याचं काम संतांचं आहे आणि म्हणून त्याची दखल घेऊन देव सुद्धा संतांच्या पायावर शरण जातात. ब्रह्मादिक त्यांची वंदती पायवनी, नवे नवे त्यांच्या चरणाची धूळ सुद्धा स्वतःच्या भाळावर देव लावतात. चला 8व्या अवतारामध्ये भगवान श्रीकृष्णाचं डोकं दुखावं गड्या हो, अनेक उपचार करावं, डोकं नाही बरं झालं. माझ्या साधून सांगावं, देवा ही डोकं दुखी अशी तशी नाही आणि ह्यानं त्यानं बरं बी होणार नाही. हित संतांच्या चरणाखालची पायधूळ डोक्याला लावावी लागेल, कारण ह्या मृत्यू लोकामध्ये या पृथ्वी तलावर त्यांच्या भक्कम अशा पावलानं ज्यांनी ज्यांनी उद्धार केला त्यांच्या पावलाखालची माती भाळावर लावा. देवानं तेवढंच केलं. माझ्या चरणी राजा लागा चरणी राजा लागा देवानं संतांच्या पायाखालची धूळ भाळावर लावावी, देवाचं डोकं थांबावं. 8व्या अवतारामध्ये कलियुगामध्ये या गड्या हो. 1935चा काळ आहे. मामाच्या बकऱ्यांचा तळ कोल्हापूरला आहे. कोल्हापूरचे मठाधिपती संस्थान प्रमुख असणारे पवार साहेब. शेवट एकादशी आहे. एकादशी पर्व काळावर देव बरोबर पंढरपूरला जायचंय मामांना. मामाने तिथले 18 वारकरी सोबत घेतले, त्यासोबत त्या संस्थानचे अध्यक्ष आहेत. निघाले. 1935चा काळ आहे, बारकाई नाही का, चरणाकडे जायचंय आपल्याला. पंढरीला पोहोचले. ज्ञानोबा तुकोबाचा गजर करत माझे मामा पंढरीपर्यंत पोहोचले. एकादशीच्या दिवशी सकाळ सकाळी मामांनी त्या गंगेचं स्नान करावं, चंद्रभागेचं स्नान करावं. सोबत 18 वारकरी आहेत, अध्यक्ष आहेत. सर्वांनी चंद्रभागेमध्ये स्नान केलं. स्नान झाल्यानंतर नामदेव पायरीचं दर्शन घेतलं, जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं गड्या. एकादशी आहे. दर्शन घेतल्यानंतर मामा रावळामधून पुन्हा चंद्रभागेमध्ये आले. तेवढ्यात एक इसम मामाच्या चरणावर डोकं ठेवलं, लोटांगण घेतलं आणि निघून जात होता. तेव्हा त्या एकाने विचारले, बाबा तुम्ही कोण? त्यानं नाव सांगितलं, माझं नाव रामभाऊ उत्पात. एकादशीचा दिवस आहे, पंढरपूरच्या चंद्रभागेतला प्रसंग आहे. मामाचं दर्शन झालं. दर्शन झाल्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एका इस्मानं यावं, मामाचं दर्शन घ्यावं, नाव सांगावं रामभाऊ उत्पात. संध्याकाळ झाली. मामाच्या डोक्यामध्ये प्रश्न पडला, हा ओळखीचा ना पाळखीचा नेमका आला कसा?
आणि त्यानंतर वैशिष्ट्य असं झालं, अनेक वारकरी येऊन मामाच्या चरणावर डोकं ठेवू लागले. पण आज नेहमीपेक्षा वेगळी दरवळ होती, कारण आज मामाच्या चरणावर डोकं ठेवल्यानंतर चंदनाच्या सुगंधाची दरवळ येत होती प्रत्येकाला. प्रत्येक जण विचारू लागला, कुजबुज करू लागला, आज या ठिकाणी असं प्रसन्न वातावरण काय? मामाला शंका आली. संध्याकाळी रावळामध्ये एकाला निरोप पाठवला, अरे तो कुणी सकाळी रामभाऊ उत्पात आला होता ना, त्याला इकडे पाठवा. रामभाऊ उत्पात पुन्हा एकदा मामाच्या सांगण्यावरून वाळवंटामध्ये आलाय. पहा, त्या रामभाऊ उत्पातला मामाने विचारलं, गड्या तुझी माझी आणि ओळखच नाही, तुझी आणि माझी कधीच ओळख नाही, कधी भेट नाही, गाठ नाही, प्रसंग नाही, आणि तू आला अचानक, पाया पडलास, निघून गेलास. तेव्हा रामभाऊ उत्पातनं सांगावं, पंढरीचा पांडुरंग सोडला तर आतापर्यंत कुणा पुढे झुकलो नाही. काय सांगावं उत्पातनं, जगाचा मालक सोडला तर आतापर्यंत कुणाच्या चरणावर झुकलो नाही, आणि तुम्ही सांगता रामभाऊ उत्पात तुमच्या चरणावर झुकला. मामाला शंका आली, हा जर खरंच चुकला नसेल, सकाळचा कोण होता आणि आतापर्यंत अजिबात घडलं नाही. आज वाळवंटामध्ये चंदनाचा दरवळ का सुटलाय? प्रत्येक वारकरी आज असं का म्हणतोय? आणि शहानिशा झाली, निष्कर्ष झाला. अरे चंदनाचा भाळ कपाळावर भाळावर असणारा, चंदनाचा टिळा भाळावर असणारा माझा जगाचा मालक सकाळ सकाळी मामा दरबारात आले. मामाने दर्शन घेतलं म्हणून त्या माझ्या संतांचं दर्शन घेण्यासाठी जगाचा मालक विटेवरून खाली उतरला, वाळवंटामध्ये आला, माझ्या मामाचं दर्शन घेतलं. सगळी वाळवंट चंदनाच्या सुगंधानं दरवळू लागली. गड्या ब्रह्मादिक त्यांची वदती पायवनी. जगाचा मालकाला स्वतःच्या विटेवरून खाली यावं लागलंय मामासाठी. इथून मामा पुन्हा गोपाळपुऱ्यामध्ये जावं. गोपाळपुऱ्यामध्ये तोच प्रसंग. मामाला वाटावं गोधडीचं दर्शन घ्यावं, त्या जात्याचं दर्शन घ्यावं. मामा सोबत हे सगळे आहेत, सगळे उघड्या डोळ्यानं पाहतायत प्रसंग. एक 80-90 वर्षाची आजीबाई यावी, मामाचं दर्शन घ्यावं. मामाला विचारावं, का ग आजीबाई? अरे बाबा 8व्या अवतारात आलतास. काय सांगावं आजीनं? अरे बाबा याच्या अगोदर 8व्या अवतारामध्ये आलतास गोपाळांना घेऊन, ते जेव्हा आत्ता आलायस, किती दिवसानं तुझी माझी गाठ भेट. अरे काय हा प्रकार आहे? कारण मामा साक्षात परम परमात्म्याचा अवतार आहे, साक्षात परम परमात्मा आहे. म्हणून गोपाळपुऱ्यामध्ये सुद्धा माझ्या जनाईनं देवाचं दर्शन घ्यावं. वाळवंटामध्ये जगाच्या मालकानं परम परमात्मा पांडुरंगानं माझ्या मामाचं दर्शन घ्यावं, कारण संतांचा अधिकार तेवढा आहे. ब्रह्माधिक त्यांची वदती पायवनी. आणि ह्याच्या पुढे जर पाहिलं तर नामवदनी घेता दोषी जाती. नुसता संतांच्या नामाचा गजर करत चला गड्या, गजर बस झालं, फार झालं तुमच्या आमच्या आयुष्यात. त्यांचा जरी संतांचा जरी गजर झाला तुमच्या आमच्या आयुष्यात, फार मोठं झालं. एक प्रसंग सांगून देतो, फास्ट तेवढा वेळ राहिला नाही. रामबालो नावाचा एक छोटासा मुलगा आहे, अनाथ मुलगा आहे. वेळेत थांबूया. रामबोला नावाचा एक अनाथ मुलगा आहे, गुरुकुल आश्रमामध्ये शिकतोय. प्रसंग बारकाई नाही का? गुरुकुल आश्रमामध्ये शिकणारा रामबोला बघता बघता गुरुगृही ज्ञान घेऊन मोठा व्हावा. मोठा झाल्यानंतर संस्कारशील असणारं पोरग, नीतिमत्तेनं वागणारं पोरग, एका गुरुकुलातून तयार झालेलं पोरग वयात आलं. 21 वर्ष वय झालं, त्याचं लग्न करायचं ठरलं. आई वडील नाही, लग्न केलं. लग्न झाल्यानंतर ज्या रामबोलाचं प्रेम आतापर्यंत त्या जगाच्या मालकावर होतं, जगाच्या मालकाशी जो आज रामबोला समर्पित झाला होता, तो रामबोला लग्न झाल्यानंतर तेवढंच प्रेम स्वतःच्या बायकोवर करायला लागला. गड्या हो, हळूहळू देवाचा विसर आणि बायकोचा असर पडू लागला. गावठी भाषेत सांगायचं म्हणलं तर, जो रामबोला देवाशी निगडीत होता, तो रामबोला आता बायकोशी निगडीत झालाय. कारण बायको रूपवान होती, गुणवान होती, नीतिवान होती. सगळ्याच गोष्टी त्याच्या धर्मपत्नी होत. इतका वेळा झाला, आजपर्यंत देवाच्या भजनात रंगला नाही, इतका रामबोला त्या पत्नीच्या प्रेमामध्ये रंगला. गड्या हो, 4-5 महिने झाले असतील लग्नाला, आणि पत्नीचा विरह सहन होत नाही. पहिल्या अंदाज पत्नी माहेरी गेली आहे.
तिचं नाव आहे रत्नावली, त्या पत्नीचं नाव आहे रत्नावली. रत्नावली पहिलं माहेरासाठी माहेरी गेली. माहेरी गेल्यानंतर रामबोला घरामध्ये एकटा राहिला. ज्याप्रमाणे संतांना देवाचा विरह सहन होत नाही, त्याप्रमाणे रामबोलाला पत्नीचा विरह सहन होऊ लागला. विरह सहन होत नव्हता. रामबोला सतत पत्नीचं चिंतन करू लागला. रत्नावली, नाही मी जगू शकत तुझ्याशिवाय. रत्नावली, तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. आतापर्यंत जो रामबोला देवाशिवाय राहू शकत नव्हता, तो रामबोला आता पत्नीशिवाय राहू शकला नाही. कारण रामबोलाचं आणि त्या शुद्ध असणारं प्रेम, त्या रत्नावलीचं प्रेम रामबोलाला विरहामध्ये घेऊन जात होतं. अतिशय रामबोला बेचैन झाला. काय करावं कळना. श्रावण महिने पावसाचे दिवस आहे. पत्नी माहेरी गेली आहे आणि पत्नीवर अखंड प्रेम करणारा रामबोला पत्नीच्या प्रेमानं विरहामध्ये गेलाय. त्याला बेचैन झालाय. त्यानं ठरवलं 2 दिवसाने येईल, 3 दिवसाने येईल. पत्नी काही माहेरून येत नाही. यानं निर्णय घेतला. गड्या, मी माझ्या पत्नीशिवाय जगू शकत नाही. रात्रीची वेळ आहे. विजांचा कडकडाट आहे. ढगांचा गडगडाट आहे. धो धो पाऊस बरसतोय. रामबोलाच्या मनामध्ये बेचैन अवस्था तयार झाली. रामबोलाला फक्त पत्नीचं रूप आठवतंय आणि त्याचं मन सांगतंय काही गड्या गेलं तरी पोचलं पाहिजे. विचार केला, जाऊ का नको, जाऊ का नको. परिस्थिती अशी आहे, वातावरण असं आहे. शेवटी रामबोलानं निर्णय घ्यावा. रामबोला निघाला रात्रीचा. वातावरण असंच काळं कुट्ट अंधार आहे. आकाशामध्ये ढग आहेत. विजा आणि ढगांचा मारा सुरू आहे. रामबोलानं रात्रीच्या अंधारामध्ये निघाला. वरून पाऊस बरसतोय. रामबोलाचा प्रवास सुरू झाला. 11 वाजल्या, 12 वाजल्या, 1 वाजली. रामबोला रात्रीच्या भिजत्या पावसामध्ये कडाडणाऱ्या विजामध्ये गडगडणाऱ्या ढगांचा मारा झेलत रामबोला निघालाय. कुणासाठी? फक्त पत्नीसाठी निघाला. गाड्यावर रामबोला नदीपर्यंत पोहोचला. पण रामबोलाचं दुर्दैव, नदी महापुरानं वाहते. एवढा वेळ पाऊस पडतोय, नदी पुरानं वाहते. रामबोलाला नाही कळलं काही, नदी भरली का रिकामी. रामबोलाला नाही कळावं. रामबोलाला वाटलं तेवढ्यात एक लाकडाचा ओंडका आल्याचा भास व्हावा. रामबोलानं त्या लाकडाच्या ओंडक्यावर बसावं, पैरावर जावं. रामबोलाला हेही कळलं नाही की तो लाकडाचा ओंडका नव्हता, ते मेलेलं मड आहे. रामबोला पत्नीच्या विरहामध्ये मेलेल्या मड्यावर बसून नदी पार केली. रामबोला घरापर्यंत पोहोचला. घरापर्यंत पोहोचल्यानंतर मिनमिनत्या त्या चिमणीतून, खिडकीतून थोडासा झरोका बाहेर येत होता. रामबोला घरापर्यंत पोहोचावा. कशा अवस्थेत पोहोचलाय? रात्रीच्या 2-3 वाजलेत. रामबोला घरापर्यंत पोहोचला. झरोका दिसला. त्याला वाटलं माझ्या पत्नीनं माझ्यासाठी चिमणी लावून ठेवली, मेणबत्ती लावून ठेवली. रामबोलानं वरच्या मजल्यावरच्या खिडकीकडे पाहिलं. रामबोलाला नवल वाटलं. अरे, पत्नीनं ओंडका पाठवून दिला ठीक आहे, पण पत्नीनं आता खिडकीवर चढण्यासाठी दोर पाठवून द्यावा. दोर. रामबोलानं त्या दोराला पकडलं. खिडकीपर्यंत पोहोचला. खिडकीवर थाप मारली. खरं सांगू, दोर नव्हता गड्या, होता साप होता. पण प्रेमामध्ये वेळा झालेला रामबोलाला नाही कळलं साप आहे का दोर आहे. हा भास तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये सुद्धा आहे गड्या. हो, थाप मारावी. दुसऱ्या थापेला पत्नीनं उठावं, झरोका उघडावा, खिडकी उघडावी, पाहावं बाहेर. प्रत्यक्ष पती परमेश्वर. विचार केला. घनघोर पाऊस पडतोय. विजा कडकड करतायत, ढग गडगडतायत. इतक्या तुफान वाऱ्यामध्ये माझा पती एवढ्या रात्री इथे. क्षणभर शांत व्हावं त्या रत्नवालीनं आणि धाडकन बाणातून गोळी सुटावी अशी रत्नवाली बोलली. स्वतःची पत्नी स्वतःच्या पतीला बोलते, धनी, अहो ह्या नाशक्या सडक्या शरीरासाठी तुम्ही कडकडाट सहन केलात, ढगडाचा गडगडाट सहन केलात, मेलेल्या मेढ्यावर बसून आलात, सर्पाला दोर समजून वर आलात. कशासाठी? या नाशवंत देहाची आठवण आली म्हणून. अरे, एवढंच जर का माझ्या जगाच्या मालकासाठी जर धावून गेलात ना, उभा राहील तुमच्या पुढे उभा. मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे, मनवोनी शरण जावे.
अरे एवढं जर माझ्या पत्नीसाठी तुम्ही एवढी शरणागती पकडली तेवढी तर माझ्या जगाच्या मालकासाठी जर तुम्ही ओढ केली त्या धावेनं जर त्याच्याकडे त्या तडपेनं जर गेलात तो समोर उभा राहून दर्शन दे. परिस्थिती रात्रीची आहे. प्रसंग डोळ्यासमोर आणा. रात्रीच्या 3 वाजले. समोर खिडकीतून पत्नी आहे. खिडकीच्या बाहेर पती आहे. पत्नी आतून बोलते, पती बाहेरून ऐकतोय. त्या क्षणाला रामबोलानं निर्णय घेतला. खाली आला, सरळ चित्रकूट पर्वतावर गेला. सरळ चित्रकूट पर्वतावर गेला. बायकोचं एकच वाक्य त्याच्या काळजावर चर्र आवाज काढत होत. जेवढा या नाशक्या देहासाठी धावताय तेवढं जर जगाच्या मालकासाठी धावला तर देव पुढा उभा राहील. हे वाक्य कानात वारंवार वारंवार घुमावं आणि चित्रकूट पर्वत गाठावा आणि मग भजनाला सुरुवात करावी. चांग भलं रे चांग भलं, चांग भलं, दंग आहे. डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. अंगाला घाम सुटलाय. राम बोलानं एका पत्नीच्या वाक्याचा बोध घेवा, भजन सुरू करावं आणि जगाचा मालक पुढे उभा राहावा. गड्या अरे नाम घेता वदनी दोष दाती, इतकी ताकद आहे त्या नामामध्ये. आणि हे नाम आज तुम्हा आम्हाला घ्यायचा अधिकार मामानं प्राप्त दिला. आमचं तर जाऊ द्या, पण 3ऱ्या चरणावाल्याचा सुद्धा उद्धार रे विषयाचा आमचा उद्धार मामा करतीलच. पण नामदेव राय सांगतात एखादा पापी असेल, दुराचारी असेल, विषयानं आसक्त असेल, त्याचा तुझा उद्धार मामा करतात. केलाय मामाने उद्धार बर का. जसा त्रेता युगामध्ये वाल्याचा उद्धार नारद महर्षीनं करावा, एका संतानं एका वाल्याचा वाल्मिकी करावा, कलियुगामध्ये 20व्या शतकामध्ये माझ्या मामानं रामा बागडीचा उद्धार केलाय. चोर आहे, गुंड आहे, चोरी करून पोट भरणार आहे, निंगापूरला राहतोय. निंगापूरला दुष्काळ पडला, चोरी सापडेना, काम सापडेना, बारामतीला यावं, काम करावं आणि काम करून पुन्हा निघालाय निंगापूरला.
पंढरपुरामध्ये यावं, त्याला वाटावं की आता आपल्या थोडंफार पैसे आलेत, 5 पोरं जेवायला घालावेत, वारकरी पंगत घालावी म्हणून रामा बागडीनं स्वयंपाक करावा, 5 वारकऱ्यांना जेवू घालावं म्हणून. चोर आहे, स्वभावानं चोर आहे. आला, सकाळी स्वयंपाक झाला, दुपारपर्यंत वारकऱ्याला बोलवतो, एकही वारकरी जेवायला आला नाही. कारण तो चोरच नव्हता, तर त्याचं राहणंही तसंच होतं, वागणंही तसंच होतं, कपडे घालणारे होते, त्याच्या चेहऱ्यावर दुर्गंधी दिसत होती आणि हा काहीतरी भलता सलताच दिसतो. एकही वारकरी गेला नाही तिथं. आणि हा रामा बागडी गुन्हेगार वृत्तीचा जेव्हा पंढरपुरामध्ये वारकऱ्यांना जेवू घालायचा बेत करतोय, देवाला शरण जातोय, डोळ्यातून धारा वाहतायत रामा बागडीच्या. अरे एवढं काय असं मी पाप केलं, माझं अन्न सुद्धा कोणी सेवन करत नाही. देवा बघ रे आता तूच. तेवढ्यात 4 वाजले, सकाळी स्वयंपाक तयार आहे, कुणी येत नाही. तेवढ्यात माझा गुलाबी फेटा घालणारा येऊ देत रे वारकरी. फेटा जरीचा फेटा आहे, 6 फूट उंचीचा आहे, खांद्यावर घोंगडे, हातामध्ये काठी आहे, तेजपुंज चेहरा आहे. मामाला मनाची भाषा कळते गड्या. मामा पोचले, म्हणे कर 5 ताट करावे. मामाने घास उचलावा. हे बघ, वाईट सवयी सोडून दे, उद्धार होईल. मामाचा एक शब्द बोध ठरला गड्या. गावी जा, मूळ गावी निंगापूरला जा आणि मेहनत करून कष्टानं कमाव. भेटायला येतो मी तुला. 12 वर्ष निघून गेली चोरी करून जगणारा रामा बागडी आता एक शेतकरी झालाय. 2-3 एकर जमीन घेऊ, शेतामध्ये पीक आहे बाजरीचं, आणि 12व्या वर्षी बाजरीचं तोलात असलं पीक. 12व्या वर्षी त्या पिकामध्ये जावं, बकरी सोडावी. रामा बागडी पळतच कुऱ्हाड घेऊन यावं. माझ्या बाजरीमध्ये बकरी कुणी सोडावी, कुऱ्हाड घेऊन यावं, मामावर कुऱ्हाड उतरावी. ए रामा रांडच्या, आठव, वाळवंटामध्ये तूच होता नवर. रामा बागडीनं तो आवाज ऐकला. रामा बागडी समोर तो 6 फूट उंचीचा नरदेह आठवला. रामा बागडीला तो फेटा आठवला, ती काठी आठवलं, ती घोंगडं आठवलं. रामा पाटलाचं अंग घामानं डबडबलं आणि तशीच कुऱ्हाड टाकून त्यांनी लोटागण घातलं गड्या. भोका दुराचारी विषयी आसक्त एका बोधानं रामा बागडीचा उद्धार केलाय माझ्या मामानं. म्हणून त्या जगाच्या मालकाचं गुणगान करत असताना महाराज एकदा त्या जगाच्या मालकाचं भजन करूया. हात वर करा. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, हर गाणं या कोणीतरी हर गाणं. विठोबा रखुमाये, सेवकरी विठोबा रखुमाये, हर गाणं या. विठोबा रखुमाये, या जरा
विठोबार कुमाई विठोबार कुमाई आले झाले थांबा विठोबार विठोबार कुमार विठोबार कुमार हे विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बोला बोला मानवाच्या नावाने माऊलीच्या नावाने मानवाच्या नावाने असा हा मामाचा गजराज गावोगावी चाललाय. तिसऱ्या चरणापर्यंत आल्यानंतर मामा म्हणतात फक्त संत संगती असू द्यात. 5 मिनिटात महाराज सेवा थांबेल. 9 वाजले ना, थांबूया 5 मिनिटामध्ये थांबूया. थोडासा उशीर झाला त्यामुळे थोडस एक 5 मिनिटं फक्त सहन करा. तर 4थ्या चरणापर्यंत येत असताना मामा सांगतात की प्रत्येकाचा उद्धार आहे या ठिकाणी, फक्त शरणागती महत्वाची आहे, समर्पित भाव महत्वाचा आहे. खरं सांगू, जेव्हा माझ्या लक्ष्मणाला मूर्छा आली होती तेव्हा हनुमंतराय कुठे गेलते? कशासाठी? जडीबुटी आणायला गेले होते. वैद्यानं सांगावं, जर का ही जडीबुटी खाल्ली तरच लक्ष्मणाची मूर्छा जाईल. बेशुद्ध अवस्थेत असणारे लक्ष्मण पुन्हा जर शुद्धीवर यायचे असेल तर त्या पर्वतावरून जडबुटी आणावी. हनुमंतराय संत भूमिकेतून जावेत, पर्वतातून तो अख्खा पर्वतच घेऊन यावा आणि लक्ष्मणाचे प्राण वाचावेत. प्रसंग तोच आहे, फक्त युग बदललंय. कारण ती संजीवनी, ती जडीबुटी आज आहे मामाच्या दरबारात. आज ती जडीबुटी आज मामाच्या दरबारात आहे. त्या जडीबुटीचं नाव आहे भंडारा. अरे जर का तुमच्या आमच्या आयुष्याचं दुखणं जर घालवायचंय तर फक्त मामाचा तो भाळावर आपला भंडारा लागू द्या. नशीब पालटल्याशिवाय राहणार नाही गड्या, नशीब पालटल्याशिवाय राहणार नाही. कारण मामाचा भंडारा प्रारब्ध बदलवतो, प्रारब्ध. जर का एकदा या भाळाला लागला ना तर इकडची दिशा इकडं करतो, दुःखाची जागा सुखात होते. कारण या कलियुगातली संजीवनी भंडारा आहे. फक्त तेवढा आत्मविश्वास असू द्या. मामाच्या काने अमृत आहे. लय आजारपण घालवली मामाच्या कान्यानं, लय. फक्त त्या भावानं अन्न म्हणून नाही सेवन करायचं. कारण मामा पहिल्यापासून सांगत आलेत, अरे कन्या आंबीलच महत्वाचं आहे. ज्याच्या नशिबात आहे त्याच्या पदरात पडल, ज्याच्या नशिबात नाही त्याच्या पदरात नाही पडायचा. कारण हे मामाचे बोल आहेत. शेवटी आपण एकच सगळ्यांना ध्यानात ठेवायचं, जर का मामा या कलियुगामध्ये मला जर या जड जीवाचा उद्धार करायचा असेल तर मी मनोभावाने तुझ्याची शरण आहे. आणि त्या शरणागतीनं जे जे सत्कार्य करतात, जे जे चांगलं काम करतायत, या संत पंगती ज्याच्या ज्याच्या आहेत, कोणतं सत्कार्य करायचंय? चांगल्या कामाला उचलून धरणं. आज हा मामाचा दरबार इथपर्यंत पोहोचला. एक तर आत्मापूर आणि मेतकं सोडलं तर आज जगभर मामा आहेत. त्याचं कारण तुम्ही आम्ही मामांच्या भक्तीला, त्याच्या प्रेमात पडलोय. कारण त्यांच्या लीला संपत नाहीत. मामाच्या लीला कधीच संपणार नाहीत. ध्यानात घ्या. प्रत्येकाला लीलेचा अनुभव असेल, प्रत्येकाला. फक्त आता वेळ झाली त्यामुळे जास्त दूर जायचं नाही आपल्याला. त्या मामाला एकदा सगळेजण शरण होऊया. बोलण्याच्या ओघात बऱ्याच गोष्टी राहून गेल्या. मृदुंगमणी येड्याला इतकं भारी सांभाळून घेतलं बर का गुळदगड महाराज. आणि माऊली अगदीच येड्याला सांभाळून घेतलं. आमचे पांडुळे महाराज असतील, आमची शकील सय्यद युट्यूबर आहेत, एक नामांकित पत्रकार आहेत, त्यांनाही आज मामाने बोलवलं, ये गाड्या म्हणे. आणि तो त्याच भक्तिभावानं अगदी नामांकित पत्रकार त्या भागातील फलटण मधील या ठिकाणी उपस्थित आहे. आणि सगळ्यात महत्वाचं यशवंत महाराज देवकात असतील, प्रकाश महाराज देवकात असतील, बऱ्याच जणांचा संपर्क आला, तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा योग आला. नवे नवे मामानं बोलवलं म्हणेन मी. या येड्याला मामाने इथपर्यंत बोलवलं कारण इथला मामाचा हमाल आहे. ह्या जागेवर, या जागेवर उभा राहणारा कीर्तनकार समजू नका. ज्याला मामाची हमाली करायची त्यानं इथं उभं राहायचं. फोडिले भंडार धन्याचा तो माल
आतापर्यंत 2 तास तुमच्याशी हितगुज करण्याचा प्रयत्न केला, कुणाचा माल वापरला? माझ्या मामाचाच वापरणार ना. म्हणून या ठिकाणी माझी हमाली 2 तास तुम्ही सहन केली. तुम्हा सर्वांचंच वेळ झाल्यामुळं शब्दशः ऋण व्यक्त करणार आहे. आणि ज्या माझ्या माऊलीच्या आशीर्वादानं, माझ्या ज्ञानोबारायांच्या कृपेनं तुमच्यापर्यंत थोडंफार व्यक्त होण्याचा जो वाव मिळाला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं शब्दशः ऋण व्यक्त करतो. आणि माऊलीचं एकदा भजन घेऊया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 आहे या जागेवर बसून घ्या सर्वांनी. सर्वांना एक